वी वॉन्ट जस्टिस. खूप इमोशनल आहे ही सिच्युएशन आमच्या दोघींसाठी. वी वॉन्ट की शेल्टर मध्ये शिफ्ट करणार, आम्हाला प्रूफ द्या कुठल्या शेल्टर मध्ये. वी वॉन्ट. दिल्लीत 700 कुत्र्यांना उचललंय, त्या कुत्र्यांचा आता पता नाहीये. तो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. की सुप्रीम कोर्टने हे लवकरात लवकर हा लॉ चेंज करावा. हॅलो गाईज, तुम्ही माझी अवस्था बघू शकता. आज सकाळी सकाळी मला फोन आला की 2 स्क्विरलची पिल्लं त्यांच्या गाडीवर पडली, त्यातलं एक नाही जगलं अनफॉर्च्युनेटली. सो काल रात्री झालं हे. तर त्यांना मी फूड पण सांगितलं कसं काय द्यायचं, पण त्यांना नाही जमत आहे. मी त्यांना म्हणाले तुम्ही माझ्याकडे आणून सोडा, कारण नाही जगणार ते. आता मला माहिती नाही आहे की त्याला किती लागलं आहे, काय झालं आहे, आणि घरट्यातून पडलं आहे. एक तर इमिजिएटली गेलं. तर मी तेच पिंजरा रेडी करते आहे काय. आणि आज संध्याकाळी 5 वाजता रॅलीसुद्धा आहे तर अंधेरीला. तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल. जे काय सुप्रीम कोर्टने निर्णय दिला आहे त्याच्यासाठी आम्ही मुंबईतली पण लोक सगळे आवाज उठवतोय. तिकडे जाऊन आम्ही सगळे एकत्र आहोत. पाल फाउंडेशन आम्ही सगळे आज एकत्र येणार आहे. जे काय सुप्रीम कोर्टने निर्णय दिला आहे त्याला नाही बोलायला. तर आज कॅन्डल वॉक आहे अंधेरीला. नेमका तो 5 वाजता आहे आणि त्या डोंबिवलीवरून निघाला आहे. तर मला स्टेशनला जाऊन त्या स्क्विरल्सना घेऊन यायचं आहे आणि मग मी त्याला फीड करणार. त्याला थोडं वॉर्म ठेवणं गरजेचं आहे. मला काही हिस्ट्री नाही माहिती की त्याला कुठे लागलं आहे काय. त्यानंतर मी रॅलीला जाणार. तर आजचा दिवस मला जरा ठीक आहे आणि दिस इज नॉट अ गुड स्टार्ट बिकॉज मला नाही आवडत जेव्हा जेव्हा स्क्विरलचे असे मला रेस्क्यूचे कॉल येतात आणि मला खूप वाईट वाटतं. कारण परत त्यांना ट्रेन करा आणि मग त्यांना रिलीज करा. इट्स अ बिग प्रोसिजर. आणि जर त्याच्यामध्ये त्यांचा पाय, जसा माझ्याकडे रिओ होता माझा स्क्विरल, तर त्यांच्या पायाला काही लागलं असेल, त्याचा ट्विस्ट झाला असेल तर त्यांना नेचरमध्ये सोडूच नाही शकत. त्या सगळ्या गोष्टी तर मला जस्ट मी प्रे करते की ते स्क्विरल बेबी हेल्दी असू दे. तुम्ही पण प्रे करा. भेटू आजच्या रॅलीला पण. स्क्विरल बेबी येत आहे, हे करून मी जाणार आहे रॅलीला. आता मला स्टेशनला त्या स्क्विरल बेबीला घ्यायला जायचं आहे आणि मग मी रॅलीमध्ये जाईल. स्टेशनला आले आहेत त्या. आता मी स्क्विरल घ्यायला जाते, मग घरी येऊन फीड करून मग रॅलीला जाणार. आणि आज नेमका भरपूर पाऊस आहे. निघाले मी, बट खूप पाऊस आहे. थोडासा कमी झालाय. मला टेन्शन आलंय. ते बाळ ठीक असेल काय माहिती. बस ते कुठे फ्रॅक्चर वगैरे नसू दे, पाय वगैरे. म्हणजे परत कसं ट्रेन करून सोडता येतं. आणि दुसरं बाळ ते एक्सपायर झालं ना यार. ते बाळ जगायला हवं होतं. कसं 2 जोड्या मिळाल्या ना तर त्यांना रिलीज करायला, त्यांना ट्रेन करून इझी पडतं. पण एकच आता सर्वाइव्ह केलंय तर थोडं डिफिकल्ट होणार आहे मला. पण बघू आता. बिचारा त्या पण डोंबिवलीवरून आल्या आहेत यार. खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. पोचते मी लवकर आणि मग रॅलीला पळते. हॅलो, सो सॉरी. नाही 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 ह्याच्यात आहे. ओ बापरे. अरे 3 स्ट्राइप्स आहे हे. 3 स्ट्राइप्स आहेत. मग ते काय मोठे, म्हणजे मोठं व्हर्जन वाले. अच्छा. माझा रिओ एकदम छोटू होता. नाही हे खूपच. अरे बापरे. ह्याचे गेले का ट्रिक्स? काढलेत का तुम्ही? नाही काढ. हा मी काढलं. काढले ना? इकडचं राहिलं फक्त कानाचं आणि मे बी इकडचं राहिलं. ओके ओके झालं. आपण बरं करू. तुम्हाला सारल्या काढले ठीक आहे. तुम्ही सिरिंज आणले ती द्या मला. आता मी पटकन निघणार आहे रॅलीला. ना मी ते भरून आणलेलं. चालेल, मी देते. मला आता खूप ट्राय मारलं पण नाही झालं. नाही मी भरवते ते ना. ऍक्च्युली तोंड नाही ना ग, ते असंच करतो. तोंड फिरवत. नाही मी पकडून भरवावं लागेल. थँक्यू सो मच आणि गॉड ब्लेस यू. तुम्ही येता का घरी? नाही रे, फ्रेश होता का? आई बोलत होती त्यांना घेऊन ये. थँक्यू यार. गॉड ब्लेस यू तुम्हाला. तुम्ही खूप मोठं काम केलंय ते. पण मी ट्राय करते ह्याला जगवायला. आय डोंट नो. नाही मी 100% देईन माझा. दुसरं पण मी करते. त्याला ऑक्सिजन मध्ये पण ठेवावं लागेल थोडस. सगळं आहे घरी. हो सगळं आहे घरी. म्हणून मी तुला विचारलं. चलो बाय बाय. थोडं ना मला ब्रीदिंग इश्यू दिसतोय
तर मी 100% ट्राय करते. नाही आता त्याचं काय झालं माहितीये, कालपासून थोडंच कमी खाल्लं. आई बाकी तो आता पण तो फिरला माझ्याकडे व्यवस्थित. हे बघा कसं करताय बघा. आणि हे थोडेसे टिक्स आहे त्याला, ते मी काढते. तू म्हणाली ना दुखणार नाही, पण तू नाही मी करते. मी काढलेच बरेचसे. चालेल मी करते. कालच्या एका दिवसात झाले. आई ग, तुम्ही जाल ना व्यवस्थित. थँक्यू सो मच. चला बाय 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 बाय. छोटस बेबी आहे. मला इकडेच, मी कधी जाऊ, कशी पोहोचू. अंधेरीला जायचंय आणि इथून 30 मिनिटं लागणार आहेत. म्हणजे मी 5:30ला तरी पोहोचू. आता ह्याला भरवून जायचंय, कारण ह्याला मला थोडस वॉर्म ह्याच्यात ठेवावं लागणार 2 मिनिटं ऑक्सिजन मध्ये. म्हणजे मला 5 वाजणार निघायला. नेमका आज भरपूर पाऊस आहे. माझी छत्री हे असं आहे माझं लाईफ. कधीही कुठलीही गोष्ट होऊ शकते माझ्या बरोबर. कधीही कॉल आला की मला मी माझं काम सोडून पळते. आणि जर त्यात स्क्विरल आणि बर्ड असेल तर बापरे, मी जिथे पण काम करत असेल ना, मी पहिलं रेस्क्यूला पळते. ऑलमोस्ट मला एक वर्षानंतर मी स्क्विरलचं रेस्क्यू केलंय. रिसेंट मी 4 लोकांना, लास्ट इयर आय थिंक 4 स्क्विरल्सना मी रिलीज केलेलं. ते मला पोस्ट करायचं बाकी अजून, त्याचे पण व्हिडिओ करीन. पण आता ह्याला जगवायचंय. मला तू प्लीज हेल्दी असू दे, तुला कुठे लागलेले नसू दे, म्हणजे मी तुला नेचर मध्ये सोडेन प्रॉपर ट्रेन करून. कारण मी जिकडे स्क्विरल्स रिलीज करते ना फिल्म सिटीच्या आतमध्ये, तिथे ऑलरेडी इतके स्क्विरल्स आहेत आणि ते फ्रेंडली आहेत, तर त्यांच्याबरोबर हा राहू शकतो. पण हा फक्त हेल्दी पाहिजे. राईट. हा राईट. किती वाजले? 5 तर वाजले असतील ना. अगो बाई, ते खूप टिक झालेत आम्हाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो, पिझ्झा रेडी केलाय. ब्रीथिंग इज नॉट नॉर्मल. आणि तो डोळे पण असे उघडे ठेवतोय, मला भीती वाटते. हे बघ हे बघ हे बघ काय केलं. हे बघ, असं आवडतं ना. हा, असं आवडतं. गुड बॉय. अरे वा. मग चला मम करायचं. चला 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 चला. गुड. आय लव्ह यू. गुड गुड. प्लीज प्लीज प्लीज. थोड्या वेळातच आम्ही पोचू. कॅन्डल बॉक्स सुरू होईल. आणि आता माझ्याबरोबर दिशा सुद्धा आली आहे. हाय दिशा. आता आम्ही लवकरच पोचू. आम्हाला थोडा लेट झाला आहे बिकॉज ऑफ मी, माझ्यामुळे. तर भेटूया. चला लेट्स गो.